नमस्कार. आज आपण फत्तेपूर येथील श्री रवींद्रभाऊ शेळके यांच्या शेतामध्ये आलेले आहे. रवींद्रभाऊ शेळके यांनी एम्पायरनेट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचे प्रॉडक्ट घेतलेले होते आणि ते प्रॉडक्ट दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी घेतले आणि त्याच दिवशी दुपारून फवारणी केली आणि फवारणी केल्यानंतर अवघ्या 3 दिवसामध्ये त्यांच्या शेतामध्ये बघा रिझल्ट एकदम असा छान आलेला आहे. त्यांनी हरभऱ्यावर ॲक्टिवेटर, बूस्टर आणि बायोरिच असे 3 प्रॉडक्ट मारलेले होते. यापैकी बघा हे मारलेले हे सर्व झाडं आहे आणि या ठिकाणी हे समोर जे आहे तर इथपर्यंत हे 10 फुटाचा जो आहे इथे मारलेला नाही. आता हे बघा इथला फरक या तासाचा आणि इतर ठिकाणचा फरक तो पण बघू शकता. आणि यानंतर हा डॉलर हरभरा आहे. या डॉलर हरभऱ्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे फांद्यांची. त्याच्यानंतर या ठिकाणी मका हे पीक आहे. मका या पिकावर त्याने जेव्हा मारलं तेव्हा पिवळसरपणा यांच्या पानामध्ये होता, परंतु आज क्वालिटीमध्ये पण फरक पडलेला आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी हा असा संपूर्ण गव्हाची पेरणी यांनी केलेली आहे. यापैकी आपण फक्त ट्रायल बेसवर या 2 सापट्या ज्या आहेत, 1 आणि 2 फट्ट्या, या 2 फट्ट्यावर फक्त आपलं प्रॉडक्ट त्यांना मारायचं सांगितलं, कारण त्याचा फरक काय तो आपल्याला समजतो. बघा या 2 फट्ट्या आणि हे 3री आणि 4थी इथली बाकीचं बघा याच्यामध्ये किती फरक पडलेला आहे. आज आपण हा जो फरक आहे त्यांच्याच शेतकरी आहे त्यांच्याच तोंडून आपण ऐकू. या ठिकाणी रवींद्रभाऊ शेळके यांच्या शेतामध्ये आपण आलेले आहे आणि त्यांनी त्यांचा मुलगा जो आहे भूषण कुमार यांनी 17 तारखेला ही फवारणी केलेली आहे. आज आपण त्यांच्याच तोंडून रिझल्ट हा ऐकून घेणार आहे. भाऊ आपलं नाव काय म्हटलं? भूषण रवींद्र शेळके. कुठले आपण? फत्तेपूरच. बरं. आज रोजी तुम्ही हे जे काय काय फवारणी केली होती आपल्या शेतामध्ये या प्रॉडक्ट एम्परनेट कंपनीची 3 प्रकारची औषधं होती. बरं. टॅबलेट फॉर्ममधून होती. बरोबर. एक ॲम्पूल होतं, बायोरिच, बूस्टर ॲक्टिवेटर. बरं. ते किती तारखेला मारले तुम्ही? ते 19 तारखेला. 19 तारखेला मारले. आज किती दिवस झाले? आज मारून 3 दिवस झाले समजा. आज 4था दिवस आहे. बरं. आता तुम्ही मारलं त्यावेळेस कशी क्वालिटी होती आणि आज कशी क्वालिटी आहे त्या संदर्भात काय सांगणार? क्वालिटी तर एकदम हरभरा एकदम वाढला पण आहे आणि रुंद पण झालेला आहे. बरं. ठीक आहे. आणि याच्यानंतर तुम्ही परत कशावर मारलं होतं? तो यामधला फरक सांगा तुम्ही. हे जे तास आहे ना त्या तासाचं काय वाटलं तुम्हाला? एक शेवट तुम्ही सोडलेलं होतं इथपर्यंत सगळं मारलेलं आहे सर्व. अच्छा. हां. इथून हे 2 तास. बरोबर. या ठिकाणून हा फवारा जो आहे आपण सोडलेला आहे इथपर्यंत. बरोबर. की आपण हे त्यांना आपणच स्वतः सांगितलेलं होतं, हो तू एवढं फक्त रिझल्टसाठी सोड आणि इथून तुम्हाला या झाडाची जी उंची आहे वाढलेली दिसते. बरोबर. ही फक्त किती 3 दिवसाचा रिझल्ट आहे. ओके. आपण पूर्ण रिझल्ट जर आपल्या कंपनीचा द्यायचा म्हटला तर 8 दिवसात तुम्हाला पूर्ण फुल रिझल्ट जर बघायचा असलं तर याची एक जादू आहे. हे प्रोडक्ट एक जादू सारखं शेतकऱ्यासाठी आणलेलं आहे. बरं. आता गव्हामध्ये तुम्ही किती सापट्याला फवारणी केली आहे? 2 तास. 2 फट्ट्या. 2 फट्टे. आता ह्या 2 फट्ट्या आणि राहिलेल्यामध्ये तुम्हाला फरक काय जाणवतो? फरक म्हणजे हा उंचीने जास्त वाढला आहे आणि पानं पण त्याची जास्त मोठे झालेली आहे. बरं. म्हणजे रुंदी पण वाढली. आणि जिथे फवारणी केलेली आहे ते तो कुठला भाग आला तुम्ही तो दाखवा बरं का एकदा. हा जो फवारलेला नाही समजा. या इकडचा पूर्ण पट्टा फवारलेला नाही. 2 तास फवारलेला आहे. म्हणजे दोघांमध्ये खूप फरक आहे. आणि इथं याच्यावर काय केलं? मक्कावर तुम्ही फवारणी कशी केली? आता तुम्ही याच्यानंतर मक्कावर पण फवारणी केलेली आहे का? हो, मक्कावर पण फवारणी केली आहे. त्याची पानं पण मस्त मोठे झालेले आहे. अगोदर त्याचा कलर कसा होता पानांचा? कलर त्यांचा एकदम काळसर होता. पिवळसर असं पट्टे दिसत होते आपल्याला आहे ना. आज म्हणजे तुम्ही मारल्यानंतर तुम्ही समाधानी आहे या प्रॉडक्टच्या संदर्भात? हो. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार आहे? की प्रोडक्ट वापरून बघा, चांगले. बरं. ठीक आहे. धन्यवाद.
बघा आपण आहे ना शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आले आणि त्यांचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट पण आपण या ठिकाणी बघितलेला आहे आणि त्यांच्या तोंडून हा रिझल्ट आपण ऐकलेला आहे. आता आहे ना हे बघा